नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये तसेच हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आपली स्कॉलरशिप परीक्षा जवळ आलेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं आपण सर्वजण स्कॉलरशिप परीक्षेसाठी शेवटची तयारी करत आहोत. तुम्हा सर्वांना मदत हवी यासाठी आपण 8वी शिष्यवृत्ती घटकनिहाय टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. ती आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोअर असलेल्या ॲपवर अवेलेबल आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोअरवरचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर त्यातली 8वी टेस्ट सिरीज आहे ते सोडवायचं आहे. नक्कीच या टेस्ट सिरीजपेक्षा सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडतील आणि या टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेसाठी नक्कीच होईल. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजचा क्लास. आजचा आहे आपला नित्य समानताचा भाग. किती आहे? भाग आहे तिसरा. आज आपण नित्य समानता या घटकाचा तिसरा भाग बघतोय. आपण पहिल्या दोन भागामध्ये नित्य समानताचं बेसिक पहिल्या भागामध्ये बघितलं. दुसऱ्या भागामध्ये नित्य समानता 30.1 मधले आपण जवळपास 8 प्रश्न सोडवले. बरोबर आहे. आज आपण 9व्या प्रश्नापासून स्टार्ट करतोय. चला, जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहतायत त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर प्ले स्टोअरला जाऊन हरीश लातूरकर अकॅडमी ही ॲप डाउनलोड करा आणि त्यातली 8वी शिष्यवृत्ती ही टेस्ट सिरीज बाय करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजचा क्लास. आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर घेतोय. नोंदणी स्वाध्याय 30.1 मधला हा 9वा प्रश्न आहे. हॅलो. हॅलो, काय चालू आहे? माईक म्यूट ठेवा, कोणाचा माईक ऑन आहे बघा. 1 + x + x² 4 1 - x². ठीक आहे. त्याला काय द्यायचं? सरळ रूप द्यायचं, सरळ रूप. सरळ रूप द्यायला. ओके, याचे पर्याय पण मी देतो तुम्हाला. पहिला पर्याय आहे 4 + x², 4 - x². सेकंड ऑप्शन आहे 2 + x, 2 - x. थर्ड ऑप्शन आहे 4 + x² अपॉन 2 - x². फोर्थ ऑप्शन आहे 2 - x अपॉन 2. सर, आता सरळ रूप द्यायचं, मग कसं सोडवायचं? तर आपला हा गट कोणता आहे? आपला हा गट काय? नित्य समानता. तर नित्य समानता या घटकात काय आहे? तर नित्य समानता या घटकामध्ये विस्तार सूत्रे आहेत. ओके. मग आता हे जे न्युमरेटर आहे, डिनोमिनेटर आहे, हे कोणत्या सूत्रामध्ये बसतंय? त्याचा थोडं बारकाईने विचार करायचा. ओके. हा. तर बघा, एक एक ही वर्गसंख्या आहे. ओके. त्याच पद्धतीनं x² + 4 ही सुद्धा वर्गसंख्या आहे. याचा अर्थ हे काहीतरी x/2 म्हणजे x² दोनचा वर्ग x+2 + 1 याचं काहीतरी विस्तार याचा असू शकतो. तो कोणता आहे ते मला शोधलं पाहिजे. ओके. मग जर मी x+2 + 1 चा विस्तार केला तर काय मिळेल मला? x² + 4 गुणिले 2 गुणिले पहिले पद 1/2 गुणिले दुसरे पद 1 आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1च. हे दोन दोन कॅन्सल. राहते काय रे? ते हेच राहते. एक मी जे शेवटी ते पहिल्यांदा घेतलं 1. हा. हे एक्स मध्ये घेतलं, x² + 4 घेतलं. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? याचा अर्थ होतो की 1 + x + x², 4 हा कशाचा विस्तार आहे? हा विस्तार आहे 1/2 + 1 कंसाचा वर्गचा. बरोबर आहे. म्हणून हे जे न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटरचा मी डायरेक्टली लिहितोय x+2 + 1चा वर्ग, किंवा असं आपण कसे 1 पहिल्यांदा घेतलं तर काही हरकत नाही. तुम्ही 1 पहिल्यांदा घेतलं तरी चालेल, असं घेतलं तरी चालेल. 1 + x+2 कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे. ही पहिली स्टेप कळाली का सगळ्यांना? सांगा मला. हो सर.
ओके. हा. आता बघा खालचं. खालचं सुद्धा विस्तार असणार आहे. एक हा सुद्धा वर्गसंख्या आहे. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वर्गसंख्या आहे. मायनस आलेला आहे. याचा अर्थ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला असू शकतो. ए काय इथं ए तर एक असू शकतं. तर बी काय असू शकतं इथं बी एक्स चे दोन असू शकतो. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा विस्तार काय याचा विस्तार आहे ए प्लस बी ए मायनस बी. ओके. ए माहित आहे एच किंमत लिहा. एक प्लस एकशे दोन ए प्लस बी झालं. एक मायनस एकशे दोन हे ए मायनस बी झालं. ओके. इथपर्यंत कळाले सगळ्यांना काही अडचण इथपर्यंत असेल तर सांगा मला. नाहीये. ओके. आता बघा न्यूमरेटर मध्ये 1 + x/2 स्क्वेअर आहे याचा अर्थ काय रे. तर ती पद दोन वेळेस आहे याचा अर्थ काय असतो 2 टाइम्स आहे ते. खाली छेदामध्ये पण 1 + x/2 आहे. मग हे छेदातलं आणि अंशातलं. छेदातलं 1 + x हे कॅन्सल झालं. अंशातलं 2 टाइम्स आहे त्यातलं एक टाइम कॅन्सल झालं एक टाइम शिल्लक राहिलं. बरोबर आहे. विराज माईक म्यूट ठेव. हा. कळतं का इथपर्यंत काय अडचण आहे का इथपर्यंत मला सांगा तुम्ही. कळत नाही का नाही सर. तुम्हाला. कळते. सर. नाही सर. नाही सर. ठीक आहे. मग बघा अंशातलं 1 + x/2 हे 2 टाइम्स होतं त्यातलं एक कॅन्सल झालं. अंशात काय राहिलं अंशात राहिलं 1 + x/2 आणि छेदामध्ये राहिलं 1 - x/2. आता काय करता येईल. सर हे पर्याय तर दिसत नाहीत. मग ह्याचं सरळ रूप द्या. हा एक केस म्हणजे एक. ओके. अंशामध्ये 2 आणि 1 गुणाकार 2 × 1 = 2. तिरकस गुणाकार 2 आणि 1 न मल्टिप्लाय केलं 2 × 1 = 2. 1 आणि x ला मल्टिप्लाय केलं 1x + x. छेदामध्ये त्याच पद्धतीनं 2 ला 2 वजा x/2 वर्षा पद्धतीने सारखंच. ओके. आता हे दोन्ही अपूर्णांक आहेत. मग याचे काय होते खालच्या छेदाचे काय करा गुणाकार व्यस्त करा. छेद जे आहे त्याचा गुणाकार व्यस्त करा. 2/2 - x 2 2 गेट कॅन्सल. 2 + x/2 - x 2 + x/2 - x हे तुमचं उत्तर आलं फायनल आन्सर. कळतंय का सांगा. मी एक फोन घेतो हा. हो सर. हो सर. हो सर. ओके. चला समजलं हे एक्झाम्पल सगळ्यांना. हो हो सर. सर. ओके. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे. 10 नंबरचं एक्झाम्पल. 100 चा वर्ग वजा 1 भागिले 10 चा वर्ग वजा 1 बरोबर किती. ओके. चला काय रे आता 100 सुद्धा वर्गसंख्या आहे 1 सुद्धा वर्गसंख्या आहे. मग हे काय फॉर्म्युला असणार आहे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. मग ए प्लस बी आणि ए मायनस बी हे सूत्र वापरायचे आहे आपल्याला. ओके. बरोबर आहे. मग 100 काय लिहिलं मी 100 + 1 100 - 1 भागिले 10 + 1 10 - 1
100 किती रे? 101. 100 वजा 1 किती? 99. ओके. 10 अधिक 1 किती? 11. 10 वजा 1 किती? 9. भागाला 11 9 99. 9 1 9. उरले किती? 101. इज आपलं फायनल आन्सर. काही अडचण आहे घ्यायच्या म्हणजे सांगा मला, आता विचारा काही समज नसेल तर. हम्म. धनश्री चांडे तुमच्या शाळेत बरेच विद्यार्थी येत नाहीत, एनएमएस केले आणि बंद केले ऑनलाईन अर्ज करायचं. मिसमान तूच दिसतेस. हर्षल निकम वगैरे दिसत नाहीत. ते खास एनएमएस साठी आलते ना. छान करा. स्कॉलरशिप पण करा, फायदा होतो. समजलं एक्झाम्पल हे? हो सर. हो सर. आता 30.1 मधला जो 11वा प्रश्न आहे तो सोपा आहे. फक्त अवयव पाडायचे आणि जोड्या जुळवायचे. तर तो आपण स्किप करूया. आपण अवयव पाडे शिकवलेले आहेत. ठीक आहे. आता आपण एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न सगळे घेऊन टाकूया एकदा. हा, डबल डबल तोच तोच फॉर्म्युला रिपीट होतोय. चालेल का? दरवर्षी एक्झाम मध्ये कमीत कमी 2 प्रश्न या घटकावर विचारले जातात. अत्यंत महत्वाचा घटक आहे, हे जमलं पाहिजे त्याच्यात. ठीक आहे. आता आपण एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न घेऊया. एक्झाम मध्ये प्रश्न घेत असताना मी सेम सेम टाईपचे प्रश्न पहिल्यांदा घेतो. ओके. चालेल. ठीक आहे. हो सर. हा. मग आता सगळे प्रश्न मी आता काय काय करतो, तो सगळे आता अवयवाचे प्रश्न घेतो. सगळे अवयव. अवयव कोणते त्याचे मी प्रश्न सगळे आतापर्यंत विचारले सगळ्या एक्झाम मधले घेतो. ठीक आहे. ठीक आहे. त्यामध्ये मग स्वाध्यायामध्ये पण प्रश्न बरेच कव्हर होतील आपले. पहिला प्रश्न, परीक्षेत विचारलेले प्रश्न आजची स्कॉलरशिप. ए चा क्यूब मायनस 8b³ चे अवयव. अवयव काढा. आता मला सांगा कोणता फॉर्म्युला वापरला याला सांगा. A क्यूब मायनस बी क्यूब. व्हेरी गुड. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरावा लागेल. मला कोण सांगेल फॉर्म्युला कोणता आहे? एक. हा सही सांग. ए क्यूब मायनस बी क्यूब. ब्रॅकेट मध्ये A मायनस बी क्यूब 3ab ब्रॅकेट मध्ये A मायनस बी. हा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. ओके. तर अवयव काढायचं म्हणजे काय करायचंय, तर या फॉर्म्युल्यात मांडायचंय आपल्याला डायरेक्टली. आपल्याला एक उत्तर येणार आहे. इथं ए क्यूबला ए क्यूब 8. 8 ही संख्या आहे, ती घन आहे. कशाचं घन आहे रे? 2. 2b कंसाचा घन. ओके. आता मला ह्याच्यामध्ये पहिल्या कंसामध्ये ए मायनस बी, म्हणजे पहिलं पद वजा दुसरं पद. पहिलं पद आहे ए, दुसरं पद आहे 2b. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग अधिक पहिले पद गुणिले दुसरे पद ए गुणिले 2ab अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 4b वर्ग डायरेक्टली तुम्ही आता. ओके. झालं आपलं उत्तर. ए वजा 2b ए वर्ग अधिक 2ab अधिक 4b². हा प्रश्न विचारलाय 8वी स्कॉलरशिप परीक्षेला 2021 साली. सोपा प्रश्न आहे ना? समजतंय? हो सर. येस सर. सर. समजलं सर. आपल्याला व्यावहारिक गणित घ्यायचं आहे बरं का अजून नवनीत मधलं. तसं आपण नफा तोटा शिकलेवारी शिकवले, चक्रवाढ शिकवायचं राहिले फक्त. थोडे एमएस साठी थोडं घेतलं होतं आपण. आपण नवनीत मधलं पण घेऊया, म्हणजे असंच घेऊया. सगळे परीक्षा विचारले प्रश्न सगळे घेऊया आणि काही वेगवेगळे एक्झाम्पल असतील ते पण घेऊया. ओके. त्यामुळे याला नित्य समांतर जर आपण जास्त वेळ घातला मग पुढे कमी वेळ पडू शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला. आता सगळे प्रश्न मी अवयवाचे प्रश्न सगळे घेऊन टाकतो. ठीक आहे. चला. सेकंड क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेला. x² + x - 722 या राशीचे अवयव कोणते? अवयव पडायचे. हा प्रश्न विचारलेला आहे 8वी स्कॉलरशिप परीक्षा 2019 साली. तर सोडवा बरं. कसं सोडवायचं? तर वजा 72. आपण हा प्रश्न घेतलाय का सोडवून?
परवा दिवशी नित्य समांतराचे भाग एक मध्ये प्रश्न सोडून घेतलाय, परत सोडवायचा का? हो सर. बर. हो सर. -72 कोणत्या दोन संख्येचा गुणाकार -72 येणार आहे? +1 म्हणजे बेरीज काय येणार आहे? बेरीज +1 येणार आहे. तर त्या संख्या आहेत -9 आणि 8. -9 गुणिले 8 -72 अधिक 1 अधिक 1. मग तुम्ही डायरेक्टली लिहू शकता x - 9 x + 8 झालं. स्टेप बाय स्टेप कसं सोडवायचं हे मी नित्य समानता भाग 1 मध्ये सांगितलंय. हेच एक्झाम्पल मी सोडून दाखवलंय. ओके. सर ऐका ना. सर 9ला प्लस चिन्ह पाहिजे. 9ला प्लस पाहिजे. हा बरं, 9ला प्लस पाहिजे ना. ओके, हा ठीक आहे, 9ला प्लस करूया. बरोबर आहे. बेरीज अधिक एक आली पाहिजे म्हणजे 9ला प्लसच चिन्ह पाहिजे आणि 8 मायनस पाहिजे. बरोबर आहे. लक्ष आहे तुमचं, आहे का नाही? मी चेक केलं तुमचं लक्ष आहे का नाही सगळ्यांचं. हा. तर x + 9 आणि x - 8 येईल. बरोबर आहे. एक्स मायनस. ठीक आहे. चला पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. परीक्षेत विचारलेले एक्झाम्पल अवयवपाराचं. ओके. चला तिसरं एक्झाम्पल. 16 x चा 4था घात वजा 81 अवयवपाडा. हा एक्झाम्पल विचारलेला आहे 2019 ला आणि या प्रश्नाचे 2 पर्याय निवडायचे. 2 पर्याय मी काही पर्याय देत नाही, तुम्ही 2 पर्याय उत्तर सांगा डायरेक्टली अवयवपाड. ओके. आता कसं पाडणार? तर 16 आणि 81 x चा 4था घात आहे. मग मला सांगा 16 ही संख्या कोणत्या संख्येचा 4था घात आहे का? 2चा. 2चा. 2चा 4था घात. आणि 81 संख्या कोणत्या संख्येचा 4था घात आहे? 3चा. 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 म्हणजे असं लिहू शकतो का? 16च्या मी 2x लिहिलं आणि कंसाचा 4था घात लिहिलं. म्हणजे काय? 2 जर मी 4 वेळेस 2चा गुणाकार केला तर उत्तर काय येतं? 16 येतं. ओके. आणि जर मी 3 वेळेस जर 2चा गुणाकार केला तर उत्तर काय येतं? उत्तर 81 येतं. ओके. वजा 81 मी लिहिलं 3चा 4था घात. आता हा फॉर्म्युला झाला a चा 4था घात वजा b चा 4था घात फॉर्म्युला. काय फॉर्म्युला कोण सांगेल बरं? हा मी सुद्धा सांग. ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलाचा मी यूज करतोय, याचा वापर करतोय. ओके. बरोबर बरोबर. ए स्क्वेअर म्हणजे 2, ए स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9. दुसरं ए स्क्वेअर मायनस बी म्हणजे एचा स्क्वेअर काय? 2चा स्क्वेअर 4, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 9. हे अवयव पडले. आता पर्याय कोणते? थोडे मी पर्याय पण चेक करतो. हे पर्याय आहेत का? तर हे पर्याय नाहीये तिथं उत्तरामध्ये. एकच मिनिट एक मिनिट एक मिनिट. प्रश्न कुठे आहे मला बघू तर दे. दुसरा पर्याय. हा मला प्रश्न सापडला नाही. आहे आहे हे पर्याय आहेत. दुसरा पर्याय आहे. ठीक आहे. अजून एक पर्याय शोधायचा. तर अजून एक पर्याय कसं शोधायचं ते पण सांगतो तुम्हाला. ओके. तर अजून एक पर्याय शोधायचं कसं. आता बघा हे 4x² + 9. ओके. ह्या 4x² मी असं लिहू शकतो का रे? 2x कंसाचा वर्ग. 9ला मी असं लिहू शकतो 3चा वर्ग. लिहू शकेल का रे? हो. हो सर. हो सर. मग आता हे काय झालं रे? हा ए वर्ग झाला आणि हा बी वर्ग झाला. मग ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार काय होईल रे? a + b a - b. बरोबर आहे. मग त्या त्या सूत्रानुसार 4x² + 9 इन ब्रॅकेट a² a - b तर a किती आहे? 2x आहे. तर 2x + 3 आणि 2x - 3 हा एक पर्याय आहे. हा हा एक पर्याय उत्तर आहे आणि हा एक पर्याय उत्तर आहे. हा प्रश्न विचारलाय 8वी स्कॉलरशिप परीक्षा 2019 साली. पर्याय क्रमांक तर याचं दुसरं सूत्र पण आहे. कोणतं सूत्र?
In first bracket a square plus b square. In second bracket a plus b. In third bracket a minus b. हा याचं सूत्र, हो सूत्र बनवू शकतो ना आपण. चालतं. ए एचा चौथा घात होता बीचा चौथा घात डायरेक्ट सूत्र बनवू शकता. चालतं. ठीक आहे, समजले एक्झाम्पल. हो सर. हो सर. हो सर. ओके, पुढचं आपण जाऊया अवयव पाडायचा एक्झाम्पल. एक्झाम मध्ये विचारलं. आपण अवयव पाडायचे बहुतेक एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत बरं का. ठीक आहे, पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. 2023 साली विचारलं 8वी स्कॉलरशिप परीक्षेला. थर्ड एक्झाम्पल एक्झाम मध्ये विचारलेलं. x-7 x-8 हे एका बेजिक राशीचे अवयव आहेत, तर ती राशी कोणती? तर ती राशी कोणती? हे आपल्याला जे दिले ते अवयव आहेत, तर राशी कोणती? हा प्रश्न विचारला आहे 2023 ला. पलीकडल्या वर्षी. काय करावं लागेल रे? याचा मल्टिप्लाय करायचा, पुन्हा काय करायचं, राशींचं उत्तर येऊन जातं. ओके, पानं पलटू नका ओवी, लक्ष द्या शिकवण्याकडे. x-7 x-8 याचा गुणाकार करा. ओके, एक्स इंटू एक्स एक्स वर्ग, एक्स न मल्टिप्लाय करतोय, वजा एक्स इंटू -8 -8x. ओके, एक्स न ह्या पुढच्या एक्स -8 ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला. हे -7 आहे तर मायनस टाकलं. 7 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय, -7 इंटू एक्स 7x. ओके, 7 इंटू -8 -56. हे ब्रॅकेटमध्ये घ्या सगळं, ऑलरेडी तर मायनस आहे. ओके, तर पुढे x² -8x -7x ब्रॅकेटमध्ये मायनस मायनस प्लस +56. लाईक टर्मची बेरीज करा. x² -8x -7x -15x +56 ही राशी आहे. ओके, ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3 आन्सर. कळालंय? सोपं एकदम. हा, समजतंय? शौर्य हो समजतंय सर. का? समज. पार्थ? हो सर. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल अवयव पाड्याचे एक्झाम्पल माझ्या मते झालेली आहेत, एक्झाम मध्ये विचारलेली. आता अजून एक आहे, चला सापडलं, एक्झामला विचारलेलं. 27x³ -64x³ या राशीचे अवयव पाडा. पाडा बरं तुम्ही. चला 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला. पाडा अवयव. आता 27 तर घनसंख्या आहे, पण 64 घनसंख्या आहे का? हो सर. 64 घनसंख्या आहे. आहे. आहे सर. आहे चार. सर. गुड. 4चा घन. 4चा पाडा घन. पाडा अवयव. 27x ला तुम्ही काय लिहिणार? 27 3x 3x³ वजा 64 चा घन आहे 4x³ कोणतं सूत्र वापरा तुम्ही? a³ - b³ इज इक्वल टू a - b in another bracket a plus ab plus b. या सूत्राचा वापर करून 3x - 4x in another bracket 3x plus 3x into 4/x plus, सॉरी इथं वर्ग आहे, वर्ग
सूत्राने वर्ग येईल, ठीक आहे नाही. मग इथे काय होणार, 3x 9x वर्ग, 9x². इथं काय होणार, इथं होणार 4 चा स्क्वेअर 16x². ओके. नेक्स्ट स्टेप, 3x - 4/x, x गेट कॅन्सल, 9x², 3 × 12 अधिक 16x². ओके. हा ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 2. 2. दोन ऑप्शन नंबर कळतंय. हा प्रश्न विचारला 28 वर्ष 2018 साली. ओके. गेल्या वर्षीच्या एक्झामला विचारलं पण प्रश्न घेऊया आपण. गेल्या वर्षी एक्झाम मध्ये विचारला प्रश्न घेऊया लगेच, 2024 साली. चला, एक्झाम मध्ये विचारला 5वा प्रश्न. 1 + p छेद p इंटू 1 - p छेद p बरोबर किती. ओके. आता कसलं स्वरूप आहे रे हे. काय करावं लागेल सांगा. सांगा रे, व्हिडिओ ऑन करून सांग. सर हे a+b आणि a-b च आहे. आणि छेदात p आहे त्याचं काय. त्याचं काय करायचं, सोपं आहे, सांगा. सर ऑप्शन अंशाचा गुणाकार करा, छेदाचा गुणाकार करा, सॉर्ट आउट झालं. कळलं का. अंश सेपरेट करा, छेद सेपरेट करा, होऊन जातं. इकडे बघा, अंशामध्ये आहे 1/p इंटू 1 - p, हे अंशातलं लिहिलं मी. छेदामध्ये p × p. ओके. आता हे काय आलं, a+b इंटू a - b झालं. दुसरं काय येणार, a² - b² येणार. या सूत्रानुसार 1 चा वर्ग 1 वजा p चा वर्ग p². छेदामध्ये p × p, p चा वर्ग. ऑप्शन येतो ऑप्शन नंबर 4. सोपं का अवघड आहे. हा प्रश्न विचारला 2024 साली. सोपा विचारलाय का अवघड विचारलाय सांगा मला. सोपा. 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 8वी स्कॉलरशिपचं गणित गेल्या वर्षी थोडं अवघड टफ होतं असं म्हणतात, थोडं वेळ पूर्ण नाही असं म्हणतात गेल्या वर्षी. गेल्या वर्षी मुलांना तरी आमच्या शाळेमध्ये 100 पैकी 100चा विद्यार्थी होता गेल्या वर्षी 8वी स्कॉलरशिपला गणितात. शारंग साखरे. दरवर्षी एक विद्यार्थी 100 पैकी 100चा येतो आपल्याकडे गणितामध्ये सुद्धा. बुद्धिमत्तेमध्ये 96चा हायस्ट होता. ठीक आहे. चला, तर पुढचं एक्झाम्पल घेऊया. 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गेल्या वर्षी विचारलेला एक्झाम्पल शोधतोय, शोधलं की आपण लगेच घेऊया. पुढचं एक्झाम्पल, आता 6वं एक्झाम्पल.
हे एक्झाम्पल सुद्धा 2024 साली 8वी स्कॉलरशिप क्वेश्चन विचारलेलं आहे. याची मी डायरेक्ट पर्याय देतोय. ओके. पहिला पर्याय आहे एक्स वर्ग वजा 2 अधिक एक्सचा वजा दुसरा घात. दुसरा पर्याय आहे प्रश्न सांगतो पूर्ण वर्ग राशी शोधायचं. काय शोधायचं आपल्याला यातलं? पूर्ण वर्ग राशी शोधायची आहे. खालील पर्यायापैकी पूर्ण वर्ग राशी कोणती? पूर्ण वर्ग राशी म्हणजे काय रे? ज्याचे दोन्ही अवयव सेम असते त्याला काय म्हणायचं? पूर्ण वर्ग राशी म्हणायचं. ज्या बेजिक राशीचे दोन्ही अवयव सारखे असतात ती पूर्ण वर्ग राशी असते. ओके. पहिला पर्याय. दुसरा पर्याय 4m² मायनस 16n² मायनस 16. थर्ड ऑप्शन 25p² प्लस 36q² मायनस 30pq. फोर्थ ऑप्शन 64ab प्लस 64a² प्लस 60b². ओके. चला, पहिला ऑप्शन येऊ शकेल का रे? नाही सर. नाही. विचार करा, काय येणार नाही? नाही सर. काय येणार नाही सांगा बरं मला. आता गेल्या वर्षी वेळ का पुरला नाही माहितीये का? गेल्या वर्षी असंच म्हणजे आता हे उत्तर सोडवायचं सगळे प्रश्नाच्या अवयव पाडून बघायला लागणार आपल्याला. त्याशिवाय उत्तर काढता सांगता येत नाही याचं उत्तर. ठीक आहे. त्यामुळे गेल्या वर्षी वेळ पुरला नव्हता. लेंदी पेपर होता गेल्या वर्षी. प्रत्येक प्रश्न सोडवावा लागत होते. 2-3 क्रिया एक्स्ट्रा क्रिया राहत होत्या प्रत्येक क्वेश्चन मध्ये. त्यामुळे गेल्या वर्षी मुलांना वेळ पुरत नव्हता. ठीक आहे. तर पहिल्या प्रश्नाचे पण अवयव पडतात. पडतील का? नाही पडत? भूमिका भूमिका पडतील का नाही अवयव सांग बरं. सत्यजित आहे का आज? सर पडतील पण पूर्ण नाहीत पडणार. हा, पूर्ण वर्ग पडणार नाही, पण अवयव पडतील. हा, ठीक आहे. बघूया मग आपण काय प्रत्येक परीक्षा आपण अवयव पडूया. प्रत्येक परीक्षा अवयव काढल्याशिवाय आपल्याला समजणार नाही कोणतं उत्तर आहे ते. ते पहिला प्रश्न. एक्स वर्ग वजा 2 अधिक एक्स वजा 2. घातांकाच्या नियमानुसार याला मी असं लिहू शकतो का रे? एक्स वर्ग वजा 2 अधिक 1/x चा वर्ग. हो सर. मग आता बघा, मग हा फॉर्म्युला बसतो. अगोदर फॉर्म्युलानुसार होतं ए वजा बी कंसाचा वर्गाचा विस्तार आहे हा. म्हणजे काय? एक्स वजा 1/x चा विस्तार येते का बघा हे. हा, पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. बरोबर का नाही? हा, म्हणजे काय रे? याच्या अवयव काय म्हणतात? याच्या अवयव पडतात एक्स वजा 1x चा वर्ग. त्याला आपण असे लिहू शकतो एक्स वजा 1/x गुणिले एक्स वजा 1/x. आता मला सांगा, पहिला पर्याय पूर्ण वर्ग राशी आहे का? हो सर. हो. पण हो. तुम्ही ज्यावेळेस पहिला पर्याय हो सर. बघितला त्यावेळेस पहिल्या पर्याय तुम्हाला वाटलं का पूर्ण वर्ग राशी असेल म्हणून? वाटलं तर नाही. बघ करा. नाही. हा, त्यामुळं सोडून बघायचं. अंदाज गेस करायचा नाहीये. वही पेन चालवायची त्यासाठी. हम्म. चला, नितीन चव्हाण समजते का रे? नितीन चव्हाण. ओके. मग आता पुढची पर्याय सोडवायची गरज आहे का आपल्याला? नाही. ट्रिक सांगतो नाही. तुम्हाला. जे जे ऍटिस्कॉलरशिप अवघड प्रश्न असतात ना, म्हणजे लेंदी प्रश्न असतात, मोठे कॅल्क्युलेशन असतात ज्या प्रश्नामध्ये, शक्यतो त्या पर्यायाचं उत्तर पहिल्याच पर्यायात असतं बरं का. लक्षात ठेवा. ही जी ट्रिक आहे ही प्रत्येक बॅचला मी सांगत असतो. तुम्ही आता सर्व परीक्षा सोडवताय तुमच्या शाळेमध्ये सोडवताय ना, तिथे तुम्ही अप्लाय करून बघा. हा, जे किचकट प्रश्न आहेत, ज्या प्रश्नामध्ये खूप क्रिया आहेत, ज्या प्रश्नामध्ये खूप कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, शक्यतो त्याचं उत्तर पहिल्या पर्यायामध्ये येतं. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. विशेषतः 8वी स्कॉलरशिपच्या गणिताबाबत तरी गेले 9 वर्ष झाले ऑब्झर्वेशन करतो. तुम्ही करून बघा. तुम्ही सराव परीक्षेला वापरा ही ट्रिक. बघा तुम्हाला फायदा होतो का. तुम्ही मग सांगा मला, सर तुम्ही म्हणता तसं होते का नाही. आता हा प्रश्न कसा होता रे? तर हा लेंदी प्रश्न होता, म्हणजे प्रत्येक पर्याय सोडून बघावा लागणार होता. मग पहिला पर्याय सोडून उत्तर चला आपण असं पहिल्यावर उत्तर टाकतात.
मग हे काय करतात, पेपर सेट करणार आहे. असा प्रश्न जर असेल, त्याचा प्रश्न अवघड करायचा असेल तर काय करतात, उत्तर पहिलेच पर्याय टाकतात. मग दुसरे 3 पर्याय ते म्हणजे असे नॉमिनल बनवतात काही पण. उत्तर पहिल्या पर्याय टाकत असतात ते. कधी ते असं पण होतं उत्तर पर्याय छोट्या पर्यायत असतं, तसंही होतं कधी कधी. ठीक आहे, आपण जरा पुढच्या सर प्रश्न. उत्तर 4 पण येतं. हा, उत्तर 4 येतं आणि 4 पर्यंत 2 पर्यंत निवडाय का मग नाही. हा, 2 पर्यंत निवडाय म्हणले, बरोबर आहे. अजून एक पर्याय निवडावं लागेल आपल्याला. या प्रश्नामध्ये 2 पर्याय निवडायचे. प्रश्नामध्ये 2 पर्याय निवडायचे, आपण एक पर्याय निवडलाय, आपण दुसरा पर्याय निवडूया. 4 येते म्हणतायत, बघूया 14th पर्याय सोडू आपण डायरेक्टली. 64 A वर्ग मी पहिल्यांदा घेतोय, अधिक 64 AB अधिक 16 B वर्ग. मी थोडी व्यवस्थित लिहिलं. ठीक आहे. आता मी याला काय लिहितो रे, याला मी असं लिहू का, 64 A वर्गला मी असं लिहू शकतो का रे, 8 A कंसाचा वर्ग. या 64 मी काय लिहितोय बघा, 2 × 8 × 4 लिहू शकतो का रे असं मी. हे बघ. ह्या 64 जागी मी 2 हो × सर. 8 × 4 लिहू शकतो. 16 B वर्ग म्हणजे हो काय, सर. 4 B चा वर्ग. ह्याचा जो विस्तार आहे हा 8A अधिक 4B चा विस्तार आहे, म्हणजे ही सुद्धा पूर्णवर्ग राशी आहे. कळतंय. चला, 8वी स्कॉलरशिप प्रश्न विचारला, अजून एक प्रश्न आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. एक्स वजा वाय वर्ग बरोबर 49. आणि एक्स अधिक वाय वर्ग बरोबर 169. तर 4XY बरोबर किती. हा प्रश्न विचारला गेल्या वर्षी 8वी स्कॉलरशिप 2024. चला, कसं सोडवावं लागेल रे आपल्याला हे. विस्तार सर करावा लागेल दुसरं आपल्याला याचा. विस्तार केला काय कळेल आपल्याला काय करायचं नेमकं. हा, पहिल्यांदा तुम्ही ब्लँक आहे. मला माहित आहे तुम्ही क्वेश्चन बघितला की तुम्हाला काहीच सुचत नाही सध्या काय करायचं. पण तुम्हाला इतकं तर माहित असेल की याचा विस्तार करावा लागतो आपल्याला, बरोबर की नाही असेल. हम्म. तर पहिल्या पद आपण ह्या पहिल्या पहिले जे दोन्ही पद आहेत त्याचा विस्तार करून बघूया. मग आपल्याला 4XY काही किंमत मिळते का हे चेक करूया. 100% मिळते. असं सोडवायचं असतं. एक्स वजा वाय वर्ग बरोबर 49. मी याचा विस्तार करतोय. एक्स वजा वाय वर्ग म्हणजे काय रे, एक्सचा वर्ग अधिक वाय वर्ग वजा 2XY बरोबर 49. बरोबर का. इथपर्यंत हो सर. कळालंय का. हे दुसरं जे दिले, एक्स अधिक वाय वर्ग बरोबर 169 कंसाचा वर्ग आहे. याचा विस्तार एक्स वर्ग अधिक वाय वर्ग अधिक 2XY बरोबर 169. आता मला उत्तर काय काढायचं रे, मला 4XYचं काढायचं, इथं 2XY आहे. आता बघा, मी कोणत्या तर समीकरणामध्ये किमती ठेवल्या तो उत्तर येणार आहे. मग मी कशाची किंमत ठेवूया. समजा मी किंमत ठेवतोय आणि मी जे पहिले समीकरण त्याला मॉडिफाय करतोय, तर थोडं दुरुस्त करतोय. कसं करतो बघा, एक्स वर्ग अधिक वाय वर्ग हं. जे वजा 2XY आहे ते इक्वलच्या राईट हँड साईड झालं गेलं, काय होतं रे, +2XY होतं. बरोबर आहे. मग ही एक्स वर्ग आणि वाय वर्गची ही जी किंमत आली, ही किंमत मी ह्या दुसऱ्या समीकरणात होती इकडल्या. दुसऱ्या समीकरण ठेवतोय. एक्स वर्ग अधिक वाय वर्ग म्हणून 49 अधिक 2XY अधिक 2XY बरोबर 169 असं ठेवली. इथपर्यंत समजते सगळ्यांना. व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. ओके. आता बघा,
हे 2xy प्लस हे 2xy, 4xy झाले. हे 169 हे जे 49 आहे ते इक्वलच्या राईट हँड साईड आले, काय आले -49 झाले. वजाबाकी करा आता. 4xy बरोबर 9 - 9 0, 16 - 4 120. आन्सर काय आला? 120 आला. 120. सोपं का अवघड आहे सांगा? सोपं सर. हम्म. सोपं आहे सर. अजून आपले काही प्रश्न राहिले तर जे 8वी स्कॉलरशिपचे विचारलेले आहेत या टॉपिक मधले. तर या टॉपिकला जवळजवळ 3-3, 4-4 बी प्रश्न विचारले कधी बरं का. या टॉपिकला वेटेज जास्त आहे. एनएमएसला सुद्धा असे प्रश्न विचारले होते या टॉपिकचे, आहे का नाही? हम्म. तर ह्या टॉपिकला 3 बी प्रश्न विचारतात, 2 बी विचारतात. त्यामुळे उद्या पण आपण हाच टॉपिक घेणार आहोत. या टॉपिकचा उद्या 4था भाग होईल. हम्म. समजा उद्या मी प्रवासात असेल तर क्लास होणार नाही, मी सांगेन उद्या 7च्या आसपास. हम्म. जर प्रवासात नसेल तर क्लास होईल, समजा प्रवासात असेल तर क्लास होणार नाही. जर प्रवासात नसेल तर 100% क्लास घेईल मी, कुठेही असो. हम्म. ठीक आहे. मग आपण थांबूया आता. 9:50 झालेले आहेत. हम्म. चालेल. ओके. सर्वांनी लवकरात लवकर टेस्ट सिरीज बाय करा आणि टेस्ट सोडवायला चालू करा. ओके. उद्या कोण कोण बाय करणार आहे टेस्ट सिरीज? रेसाइंड करा. उद्या कोण कोण टेस्ट सिरीज बाय करणार आहे? असीम, स्वरूप, धनश्री, भूमिका, तहरीम, ओके, ईश्वरी, ओके. बाकीच्यांनी प्लॅन कधी करायचंय? समृद्धी, ओके. बाकीच्या सुद्धा लवकर करा. चालेल. उद्या नवीन टेस्ट येतील. उद्या नाम सर्वनाम शब्दांचे जाती येणार आहेत. आजच आल्या होत्या टेस्ट त्या, पण त्यामध्ये थोडे आन्सर टाकायचे राहिले होते, म्हणून आज मी अपलोड केलं नाही ॲपमध्ये. ओके. पुन्हा काय होतं, लवकर घ्या. म्हणजे जसं तुम्ही घ्याल ना, जसं जसं नवीन नवीन टेस्ट येतील तसं तुम्हाला सोडवायला लागेल. कारण एक टेस्ट जी आहे ती 40 मार्कांची आहे. मला वाटते मराठी आणि इंग्रजी 40 मार्कांची. काही काही टॉपिकला प्रश्न जर कमी असेल तर ते 30 मार्काचे होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल नामाला एखाद्या प्रश्न शब्दाच्या जातीवर 1-2 प्रश्न असतात मराठीमध्ये, तर नामाला जास्त वेटेज जमत नाही, तिथं पण 30 मार्काचे येईल. जिथं महत्वाचं आहे, फॉर एक्झाम्पल आज मी सगळी टाकली बघा, साहित्यिक टोपण नावे, सामान्य नावे वगैरे महत्वाचं टॉपिक आहे, तर 40 मार्काचं टाकलंय. ओके. आणि मग गणित बुद्धिमत्ता आपण 50 मार्काचा बनवण्याचा प्रयत्न करूया. 25-25 प्रश्न गणित बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेला संपूर्ण प्रश्न नवीन असतील, येण्याचे प्रश्न वेगळे, स्कॉलरशिपचे प्रश्न वेगळे. ओके. संपूर्ण प्रश्न आपण नवीन टाकूया स्कॉलरशिपच्या दृष्टिकोनातून. आणि परत सांगतोय, आपण जे टेस्ट सिरीज बनवले अगदी त्याच पद्धतीचे प्रश्न एक्झामला विचारतील. बघा, आता मराठी मी अवघड टाकतोय, आता बरेच जण मराठी अवघड आहे. बरं काय करा, तुम्ही चुकलेले प्रश्न आहे ना, ते चुकले का त्याचं सोल्युशन घ्या ना, त्याचा तुमचा अभ्यास होत जाईल. म्हणजे तुम्ही टेस्ट सोडवली, फॉर एक्झाम्पल भूमिकाने टेस्ट सोडवली 40 मार्काची, त्यापैकी त्याला 30 मार्क पडले, तुझे 10 प्रश्न चुकले. मग ते 10 प्रश्न आपले कुठले चुकले, मग त्याचं उत्तर तुम्ही शोधा ना पुस्तकातून. मग त्या अनुषंगाने काय होईल, तुमचा त्या घटकाचा सविस्तर अभ्यास होऊन जाईल. कळतंय? चालतंय. मग उद्या घेऊन टाका किंवा आताही टेस्ट तुम्ही बाय करू शकता. ओके. आपण थांबूया. हा. सर पेमेंट संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, फोन करा. म्हणजे ऑनलाईन पेमेंट जर तुम्हाला करता येत नसेल तर. हं? हा सई, बोल. सर मी तुम्हाला एक गणित पाठवलंय, ते मला सांगता का? हो, आता मी बघितले तुझं गणित, दवाखान्यात होतो मी, त्यामुळे नाही. बरं, सांगतो तुला उद्या सांगतो मी. ठीक आहे. हो सर. उद्या पाठवतो मी तुला सोडून. ओके. आपण थांबूया.